ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन संदेश। दिनांक 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी लडाख येथील हॉट स्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी गस्त घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 10 शिपायांच्या तुकडीवर ज्यावेळी चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला, त्यावेळी शत्रूंशी निकराची लढत देत देशाच्या सीमांचे रक्षण करताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 10 शूर जवान शहीद झाले। तेव्हापासून दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो। पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी पोलीस स्मृती दिन परेडचे आयोजन केले जाते। मागील 1 वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले, त्या सर्व शहीदांना आदरांजली वाहण्यात येते। दिनांक 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत देशातील सर्व राज्यातील व केंद्रीय निमलष्करी पोलीस दलातील एकूण 191 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले आहे। तरी या सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। या सर्व हुतात्म्यांना मी आपल्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जय हिंद। आता शहीदांना मानवंदना आणि अभिवादन करण्याकरता शोक कवायत होईल। शोक कवायतीच्या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या जागेवरती पालकमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित। आज पोलीस स्मृती दिन आहे आणि त्या निमित्ताने पोलीस हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते। दिनांक 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत शहीद झालेल्या जवानांची नामावलीचे वाचन या ठिकाणी करण्यात येत आहे। आंध्र प्रदेश पोलीस उपाधीक्षक एम चक्रधर राव, जे शांतराव, पोलीस उपनिरीक्षक एम अशोक, पोलीस कॉन्स्टेबल एस विल्सन जीवन, एम आर कोटेश्वर राव। अरुणाचल प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल तुतान स्टेरिंग। आसाम प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक अर्चना देवी, लांस नायक हिमांशु सहारिया। बिहार पुलिस उपनिरीक्षक प्रीतम राजक, सहायक पुलिस उपनिरीक्षक राजीव रंजन मल्ल, जितेंद्र कुमार सिंह, हवलदार मिथिलेश कुमार, पुलिस कांस्टेबल शेखर पासवान, अशोक अधिकारी आणि 157 पोलीस अंमलदारांना असीम ध्येयनिष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली। त्या थोर वंदनीय वीरश्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण एकत्रित जमलो आहोत। त्या 191 हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्रपणे अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय नितेश घट्टे, पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस ताडदेव, माननीय श्रीनिवास। ही दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय। एकीकडे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहीदांना आदरांजली वाहण्यात येते। पोलीस स्मृती दिन आहे आज आणि या निमित्ताने विविध ठिकाणी पोलिसांच्या शौर्याला सलाम, जे शहीद झालेले आहेत त्यांना
मानवंदना या ठिकाणी देण्यात येते। पुण्यातही पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलीस हुतात्म्यांना आदरांजली वाहिलेली आहे। मुंबई आणि पुण्यातली ही दोन दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तर तिथं केंद्रातही आपण जाऊया। राजनाथ सिंग देखील या ठिकाणी आपण ही थेट दृश्य पाहतोय। राजनाथ सिंग हे दीपोत्सव साजरा करत असल्याची ही दृश्य उन वीरों के नाम अंकित हैं जिन्होंने अपने अंतिम सांस तक देश के सच्चे प्रहरी के रूप में कर्तव्य निर्वहन में कर्तव्य की बंदगी पर अपने प्राण का उत्सर्ग कर दिया। मातृभूमि के लिए शहादत सर्वोच्च बलिदान है और कुछ भाग्यशाली जाबाजों को ही राष्ट्र के लिए अपनी सेवा के चरम पर पहुंचने का सौभाग्य प्राप्त होता है। यदि देश हित मरना पड़े मुझको सहस्त्रों बार तो भी ना निज कष्ट को ध्यान में लाऊं है ही भारतवर्ष में 7 बार मेरा जन्म है, कारण सदा ही मृत्यु का देशों पर अवसर है। और इस समय शहीद पुस्तिका को गौरवमय स्मारक पर अधिष्ठित किया जाएगा। आपली कायम असणार आहे। वळूया राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।